जर कर्जातून सुटका करायची असेल, आर्थिक अडचणी समाप्त करायच्या असतील आणि जीवनात कायमस्वरूपी समृद्धी आणायची असेल तर करोडो कामं सोडून इथे सांगितलेली 3 कामं सोमवारची अमावस्या 16 फेब्रुवारीला तुम्हाला करायचीच आहेत. पहिलं काम, तुळशीला 108 प्रदक्षिणा. तुळशीला कोणी 9 प्रदक्षिणाही केल्या तरीही त्याच्या ओरामध्ये चमत्कारिक पॉझिटिव्ह बदलाव दिसून आला आहे. मग जर 108 प्रदक्षिणा अशा प्रकारे कोणी केल्या आणि तेही सोमवती अमावस्येच्या खास दिवशी, तर त्याचा अद्भुत प्रभाव पडतो. गरिबी मिटते आणि घरात कायमस्वरूपी समृद्धी येते. दुसरं काम आहे पिंपळाला 108 प्रदक्षिणा. भगवान विष्णू आणि पिंपळाचं पूजन करून पिंपळाला 108 प्रदक्षिणा कराव्यात, ज्यात 8 प्रदक्षिणा कच्च्या सुताचा धागा लपेटून करा. प्रदक्षिणा करताना 108 फळं वेगळी ठेवली जातात. नंतर ती भगवंताचं भजन करणाऱ्या ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणींना वितरित केली जातात. असं केल्याने संतान चिरंजीवी होते. तिसरं काम आहे जप, स्नान, दान, श्राद्ध. हे सर्व या सोमवती अमावस्येच्या दिवशी जर केलं तर ते अक्षय होऊन जातं. खास करून भगवन नाम जप जितका अधिक होईल जरूर करा. मौन राहून जर स्नान केलं तर 1000 गोदानाचं फळ सांगितलं गेलंय. या तिथीचा पुण्यकाळ आहे 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:34 पासून 17 फेब्रुवारीला सूर्योदयापर्यंत. तर संधी हातून जाऊ देऊ नका आणि व्हिडिओ सेव्ह आणि शेअर जरूर करावा. हरिओम.